गावाकडील साजरा केल्या जाणाऱ्या अनेक सणांपैकी आता लवकरच येत आहे तो अक्षय तृतीया, म्हणजे गौराईचा सण. गौराईच्या सणाला मक्याचे दाणे आणि माती एका छोट्याशा, त्याला काय म्हणतात, एकाशा ह्या टोपल्यामध्ये घेऊन त्यामध्ये बघू शकता हे मक्याचे दाणे, नागली, गहू हे पेरून, बघा ज्वारीभर पेरून 5 धान्य त्यामध्ये टाकून ते किती दिवस व आई? 7 दिवसांसाठी अंधारात ना, अंधारात फक्त त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. सूर्यप्रकाश मिळाला नाही तर मग त्याची पाने कशी होतील? पिवळे. कशी होतील? पिवळे. कशी होतील? पिवळे. हा, मग तेच पिवळे होतील आणि ते पिवळे झाले 7 दिवसांनी ती गौरव पाण्यामध्ये बुडवण्यासाठी किंवा तिची पुढची प्रोसिजर करण्यासाठी घेऊन जाते. मग ती छकुली डोक्यावर घेऊन नाचवेल, बरोबर? हा, तर मग पुढे लवकरच अक्षय तृतीयाच्या सणाला तुम्ही आमचा व्लॉग बघाल, त्यामध्ये ह्याच त्या राहतील, त्यात हे सर्व 5 धान्य उंगलेले दिसतील आणि तो सण साजरा करताना आम्ही तुम्हाला नक्की जाऊ. टिपरू करत आहे. टिपरू केले जातं, ते टिपरू वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल त्या अक्षय तृतीयेच्या व्लॉग मध्ये. एक पोरा टिपरू केलं, त्याला भाकर पोवते आहे. तुमची गर्दी काय इकडे या ना, आई काय सांगते ना, त्याला माशाचा निवद देते आहे, नदीच्या माशांचा. हा, आज ऐकून घ्या, त्या दिवशी तुम्हाला सविस्तर माहिती तर दिलीच जाईल, पण छकुली पण त्या दिवशी सांगेल. काय छकुली, बरोबर? काय सांगशील? आणि हे माकड तोंड कामुळे झालंय, काय खाल्लंय तू? काय खाल्लं ते सांग. छकुली आता तुंतुना खाऊन आले, तुंतुना खाली ना, लाल तोंड करून. अक्षय तृतीयेची ही तयारी नुसत्या आपल्याच घरात नसून इतर घरांमध्ये जोराची सुरू आहे. चला तर बघूया काही दुसऱ्या घरांमध्ये याची तयारी कशा प्रकारे चाललेली आहे, आणि आता तुम्हाला लवकरच पुढे दाखवतो. अनेक प्रकारच्या दुर्ड्या टोपल्या घेऊन इथं मोठ्या प्रमाणात इथं 3-4 प्रकारच्या दुर्ड्या बघायला मिळतील. तर यांना कितपत माहिती आहे विचारू. किती प्रकारचे धान्य पेरले, कोणते सांगा? सुमनबाई तुम्ही सांगा. एक तुझ्या सांगा लवकर. आता लोकांना माहिती झालं पाहिजे, बाकी लोकांना माहिती नाही ना कशी कोणती. जर पुढे आम्हाला जर पेरायचं झाला तर कसं काय माहिती, आता सांगून ठेवा ना कोणते धान्य झालं लवकर. हा, मका घेतलं, मग अजून ज्वारी घेतले, ज्वारी 2, गहू घेतलं, गहू, भात, नागली, काळी माती, ही काळी माती, लाल लाल मिक्स, एवढ्या छोट्या छोट्या दुर्ड्या. तू नाही व तुझ्यासाठी पेरज ते शिकून घ्या, तुझ्या हाताने पेरायचा ना. सगळे आणलं ते तिकडे एकदम तयारी, बाटल्यात एकदम भारी. हे बाकी दुसरी घ्या, हर्षदच्या घरी पेरले तुमच्या घरी. तुम्ही पेरले तर पिलू दिदीची किती पेरले मला बघायची आहे. चल चल बघायला जाऊ. बाजा कुठला हिंडतोस? तो बाजा कुठला हिंडतो? अरे नाही घुसायचं, दुसऱ्या रोडला. मुख्य दरवाजा बंद, बाह्य दरवाजाच्या मार्गाने आणि या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. अगं ते अंधारात ठेवावं लागतं ना. टोपली आहे ही दीदीची गौराई, इथे तिने फिरले, याच्यामध्ये झाकून ठेवाल, त्याला सूर्यप्रकाश भेटला नाही का बरोबर त्या पिवळे प्रकारचा, बरोबर ना? कशामुळे पिवळा होतं ते? त्याला ऊन नाही मिळाला. शाबाश. तुम्हाला माहित होता का ऊन नाही भेटला का पिवळा पडते? नाही. बरं, आज माहिती झाला. चला बाजा इकडे नको थांबस. चल, तर तुम्ही बघितलं सर्व घरांकडे आज 7 दिवसांनी अक्षय तृतीया आणि त्याची तयारी जोरदार सुरुवात, आणि त्यासाठी ह्या गौराईची पेरणी केलेली आहे. तर भेटूया अक्षय तृतीयाच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.